बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत। काल उमेदवारांची छाननी झाली। 53 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे। राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 25 पेक्षा जास्त उमेदवार आहेत। पुणे जिल्ह्याबाहेरचे हे जास्तीचे उमेदवार आहेत। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। एकूण 55 जणांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। काल छाननी झाली आणि जे आहे ते 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। म्हणजे आता एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत। आज आणि उद्या निवडणुकीचे माघार घेण्याची जे आहे ते अवधी असणार आहे। त्याच्यामध्ये किती लोकांचे जे आहेत ते किती उमेदवार माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीकडून आवाहन केलं जाते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मात्र शंका आहे। तरी राष्ट्रवादीचे प्रयत्न जे आहेत ते सातत्यानं सुरू आहेत। तर काँग्रेसची मनधरणी राष्ट्रवादी कसं करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले, कारण पार्थ पवारांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर जे आहे ती टीकेची झोड जी आहे ती दोन्ही बाजूंनी उमटली जाते। त्याच्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत शंका आहे। असं जरी असलं तरी आज आणि उद्या जे आहे ती निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची अवधी असणार आहे। आज किती उमेदवार घेतात आणि उद्या किती घेतात, राष्ट्रवादी कशा पद्धतीने जे आहे ते मनधरणी करणं हे करतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी एकीकडे राष्ट्रवादी जरी म्हणत असलं की ही निवडणूक आम्ही बिनविरोध करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे। गाव बैठका ज्या आहेत ते राष्ट्रवादीकडून घेतल्या जात आहेत। एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असले तरी बहुसंख्य म्हणजे साधारणतः 25 ते 26 उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरचे आहेत। त्याच्यामुळे कशा प्रकारे समजूत निघणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असलं तरी या ठिकाणी जे आहे ते आज आणि उद्या निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याची वेळ असणार आहे, अवधी असणार आहे। किती उमेदवार मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।